बाबांनी त्याला सावरले आणि त्याला पाहत म्हटले, आरव, कळलं ना अर्पिताचे मन केवढे मोठे आहे ते. देवा, आमच्या अर्पिताला सुखरूप घरी परतू दे. अर्पिताची आई, भाऊ आणि बाबा पोहोचले, पण त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास आरव आणि त्याचे आई बाबा असमर्थ ठरले. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अर्पिता बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली. सगळेच जण अर्पिताच्या वाटेकडे डोळा लावून बसले होते. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, अर्पिता गेली कुठे? अर्पिताच्या वाटेकडे सगळ्यांनी डोळा लावला. त्यात रात्र सरली, पण अर्पिता काही परतली नाही. दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली. अर्पिताच्या आईबाबांचे तर रडून रडून हाल झाले होते. आरवही स्वतःला अपराधी असल्यासारखा वागत होता. आरवचे बाबाही शून्यात नजर टाकत विचारात गढून गेले होते. आरवच्या आईही चिंतेने व्याकुळ झाल्या होत्या. अर्पिता बेपत्ता झाल्याची बातमी त्यांच्या आजूबाजूला पसरली तशी त्यांच्या घरी माणसे जमू लागली. पोलिसांच्या फोनकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. कधी एकदा अर्पिता परत येते असे सगळ्यांना झाले होते. आरव तर तिचा नंबर लावत होता, पण मोबाईल स्विच ऑफ येत होता. हे पाहून तो अस्वस्थ होत होता. दुपार होत आली, पण अर्पिता काही आली नाही. ना पोलिसांचा फोन. तहान, भूक सगळेच जण विसरले होते. तेवढ्यात आरव उठला आणि बाहेर जाण्यासाठी निघाला. हे पाहत आरवच्या बाबांनी त्याला विचारले, कुठे चाललास? येतो बाबा, असे म्हणून आरव निघाला. सावकाश जा रे, बाबांनी आवाज दिला. आरवने गाडी सुरू केली आणि गाडी घेऊन गणेश मंदिराकडे येऊन थांबली. तो लगबगीने आत गेला. अर्पिता ह्या मंदिरात येते हे त्याला माहीत होते. त्याने इथे तिथे पाहिले, पण अर्पिता काही दिसली नाही. त्याने देवासमोर हात जोडले आणि आपली यातना देवाला सांगितली. देवा, मी खूप वाईट वागलो अर्पिताशी. मला शिक्षा कर, पण माझ्या अर्पिताला सुखरूप परत येऊ दे. देवा, मी शिक्षा म्हणून एक निर्णय घेतला आहे. ती परत आली की तिला कसलेच दुःख नसेल, फक्त तिला सुखरूप परत येऊ दे. तेवढ्यात भटजीबुवांचे बोलणे आरवच्या कानावर पडले. आली का ती शुद्धीवर? देवा, त्या पोरीला लगेच बरे वाटू दे रे. आरवला हे बोलणे जरा संशयित वाटले, म्हणून त्याने भटजीबुवांना विचारले, भटजीबुवा, तुमच्या कुणाला बरे नाही का? नाही, आमचे कुणी नाही, पण परकीही नाही. ती ह्या मंदिरात नेहमी येते. कालही आली होती. दुपारपर्यंत डोळे मिटून बसले. दुपारी मंदिर बंद करून मी घरी जात होतो. तिलाही सांगितले की तू घरी जा, पण आपल्याला भूक नाही, आपण इथेच बसून राहते असे म्हणाली. चेहऱ्यावरून तणावात दिसत होती. माझ्या मुलीप्रमाणे असल्याने मी तिला मुद्दाम घरी जेवणास नेले. तिथे ती बेशुद्ध पडली. माझ्या बायकोने डॉक्टर बोलवला. त्यांनी लगेच उपचार सुरू केले. ती कुठल्या तरी तणावात आहे. रात्री तिला शुद्ध आली, पण ती अशक्त असल्याने आम्ही तिला काही विचारले नाही. आज संध्याकाळपर्यंत ती ठीक झाली तर तिची चौकशी करणार होतो. अहो, पण तिच्या घरच्यांना? नाही, माहीत नाही. तिचा मोबाईलही बंद आहे आणि ते शोधण्यापेक्षा
तिला बरे करणे हे आम्हाला गरजेचे वाटले. आरवने आपला मोबाईल काढला आणि अर्पिताचा फोटो होता तो त्या भटजी बुवांना दाखवला. तसे ते हीच ती मुलगी म्हणाले. तसा आरवने सुस्कारा सोडला आणि लगेच भटजींच्या घरची वाट धरली. आरवने घरात प्रवेश केला. अर्पिता बेडवर पडली होती. बाजूला भटजींच्या बायको उभ्या होत्या. भटजींनी आपल्या बायकोला आरवविषयी सांगितले. तसे त्या म्हणाला, काळजी नसावी, थोडा अशक्तपणा आहे, इंजेक्शन दिले आहे, तिला झोपू द्या. आरवने अर्पिताला पाहिले तर ती शांतपणे झोपली होती. आरवने घरी फोन करून सांगितलं आणि पोलीस स्टेशनमध्ये खबर केली. आरवला भटजींनी पाणी पिण्यासाठी दिले. आरव अर्पिता झोपलेल्या शेजारी खुर्चीवर बसला आणि अर्पिता उठते का हे पाहू लागला. तेवढ्यात भटजींच्या बायको म्हणाली, तुम्ही जा, आम्ही आहोत, तिला जाग आल्यावर फोन करू आणि ती इथे राहिली तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. नाही, तुम्ही एवढे केले हेच खूप आहे. मी वाट पाहतो, तिला घरी नेतो. आणि एवढ्यात आरवचे आई बाबा, अर्पिताचे आई बाबा आणि भाऊ तेथे पोहोचतात. अर्पिताला खूप माणसांच्या आवाजाने जाग येते. तिने डोळे उघडले तर सगळेच तिच्या समोर होते. अर्पिताच्या आईने अर्पिताला जाऊन मिठी मारली. तशी मायेच्या कुशीत अर्पिता ओक्साबोक्शी रडू लागली. बाबांनी तिला शांत केले. आरव आणि त्याचे आई बाबा फक्त अर्पिताकडे पाहत होते. अर्पिताच्या आईबाबांनी आणि आरवच्या आईबाबांनी भटजी दाम्पत्याचे आभार मानले. डॉक्टरांनी लिहून दिलेले औषधे भटजीबुवांनी आणि त्यांच्या बायकोनी त्यांच्याकडे दिले आणि काळजी घेण्यास सांगितले. अर्पिताच्या बाबांनी अर्पिताचा हात पकडला आणि अर्पिता काही दिवस आमच्याकडे राहील असे सांगून निघाले. आरव आणि त्याच्या आईबाबांनी काहीच उत्तर दिले नाही. अर्पिताने एक नजर आरववर मारली तर तो तिच्या नजरेस नजर मिळवण्यास भीत होता असे तिला जाणवले. पण बरं वाटत नसल्याने तिने काहीही म्हटले नाही आणि ती आपल्या आईबाबांबरोबर निघून गेली. तसे आरवच्या बाबांनी देवाला हात जोडत म्हटले, देवा गणेशा पावलास, आमच्या अर्पिताला सुखरूप ठेवलेस, अशीच तिला सुखात ठेव. हो बाबा, आता अर्पिता फक्त सुखात राहील. म्हणजे आरव, मी एक निर्णय घेतला आहे. निर्णय? आणि तू? आणि कसला? कळेल तुम्हाला. आरव, पण कसला निर्णय? आई सांगितले ना, कळेल. आता नाही सांगू शकत. म्हणजे तू असा काय बोलतोस? उमा, ही वेळ प्रश्नांची नाही. त्याने काही ठरवलं असेल तर त्याला करू दे. त्याचे आयुष्य आता तरी त्याला जगू दे. आरव, जो काही निर्णय घेशील तो फक्त तिच्या सुखाचा असू दे. हो बाबा. आरवच्या आईने ह्यावर गप्पच राहणे पसंत केले. आरवचे बाबा मात्र आरवच्या त्या निर्णयाकडे डोळे लावून बसले. कुठला असेल निर्णय जो अर्पिताचे सुख पाहिल?
काय वाट लावून ठेवली माझ्या पोरीची. येऊ दे त्या आरवला आणि त्याच्या आईबाबांना. जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. शांत व्हा तुम्ही. काय शांत व्हा? पाहिलंस ना अर्पिताची काय अवस्था झाली ते. देव पावला म्हणून ती सुखरूप मिळाली. होय हो, खरं बोलता. पण उगाच रागात बोलून अर्पिताला त्रास नको. हो, तेही आहे. आराम करू दे तिला. तिथे आरवच्या घरीही अर्पिताच्या जाण्याने गंभीर वातावरण निर्माण झाले होते. आरव गप्पच होता. हे पाहून आरवच्या बाबांनी आरवला बोलते करण्याचा प्रयत्न केला. आरव, अर्पिताला फोन केलास? नाही बाबा. का रे? हिम्मत होत नाही ना. कळतं मला आरव, तुझ्या मनात काय चालू आहे. आरव, मला वाटतं तू तिला भेटून यावंस. तू तिचा नवरा आहेस आणि एवढे दिवस तिची जबाबदारी झटकलीस, पण आता नको. नाही बाबा, भेटणं योग्य वाटत नाही. का? आरव, तिला पण वाटत असेल ना की तू तिला भेटायला यावेस. आता तरी आपली जबाबदारी सोडून नकोस. बरं बाबा, उद्या जातो. असे म्हणून आरव गप्प राहिला. दुसरा दिवस उजाडला. आरव अर्पिताला भेटण्यासाठी निघाला. काही तासात अर्पिताच्या घराची बेल वाजली. तशी अर्पिताच्या आईने दरवाजा उघडला. आरव, तू ये आत ये. आरवला पाहताच अर्पिताच्या बाबांचा पारा चढला, पण आईने त्यांना खुणेने शांत केले. तसे ते गप्प राहिले. अर्पिता कुठे आहे? आपल्या रूममध्ये आहे, तिथेच भेट तिला. असे सांगून आई किचनमध्ये गेली. आरव अर्पिताच्या रूमकडे वळला. अर्पिता जागी होती, नुसती बेडवर पडली होती. आरवला पाहताच ती उठली. आरव, तू बस. हो, कशी आहेस? मी बरी आहे. आणि आरव अर्पिताकडे पाहत गप्पच बसला. तसे अर्पिताने विचारले, काय झाले, गप्प का? काय बोलू अर्पिता? म्हणजे? अर्पिता, सॉरी, तुला खूप त्रास झाला, पण माझी चूक मला कळाली आहे. नवरा म्हणून मी कधीच तुझा विचार केला नाही. खूप त्रास, दुःख दिले, म्हणून तुझ्या या स्थितीला मी जबाबदार आहे. पण आता नाही. ह्यापुढे तुला कुठलाच त्रास नसेल. तू फक्त सुखात असशील. म्हणजे? खूप दुःख सहन केलंस तू, आता फक्त सुख. म्हणजे तुला नेमके काय म्हणायचे आहे? सांगेन तुला. येतो मी, तोपर्यंत तू काळजी घे. असे म्हणून आरव निघाला. अर्पिता त्याला पाहत राहिली. हॉलमध्ये अर्पिताचे आईबाबा बसले होते. त्यांची नजर चुकवत येतो म्हणत आरव निघून गेला. काय चाललं असेल आरवच्या मनात? खरंच तो विचार करत असेल अर्पिताच्या सुखाचा, की आणखी काही चालत असेल त्याच्या मनात? आरव अर्पिताच्या घरून आपल्या घरी परतला. त्याचे आईबाबा हॉलमध्ये बसले होते. तो काहीही न बोलता आपल्या रूममध्ये गेला. आरवची आई मागे जाण्यास निघाली, तेव्हा आरवच्या बाबांनी तिला अडवले. थांब जरा. आता आल्या आल्या
लगेच प्रश्नोत्तर सुरू करू नकोस. हो, माहीत आहे मला. एवढ्यात आरव हॉलमध्ये आला आणि गप्प समोर बसला. काय झालं आरव? कशी आहे अर्पिता? बरी आहे. काय म्हणाली अर्पिता? काय म्हणेल? म्हणजे काय म्हणणार? अरे, तिने काहीतरी म्हटले असेल ना? नाही, मीच तिला संकेत देऊन आलो. संकेत कसला? तिच्या सुखाचा. म्हणजे आरव? बाबा, माझा निर्णय झाला आहे. कसला निर्णय? मी अर्पिताला माझ्या नात्यातून सोखुशीने मुक्त करणार आहे. हे काय बोलतोस? हो आई, मला आता अर्पिताला सुखात पाहायचे आहे. खूप दुःख दिले, त्रास दिला. अरे, पण लोक काय म्हणतील? लोकांचं काय आई? अर्पिताने सहन केलं ते खूप आहे. आणखी मला तिला दुःख नाही द्यायचे. अर्पिताला माहीत आहे? नाही बाबा. मग तू हा निर्णय स्वतः कसा घेतोस? मग काय करू बाबा? अर्पिता जर परत इथे आली तर परत तेच होईल. म्हणून तू नातं संपवणार? म्हणजे परत एकदा तिचे मन दुखावणार? बाबा, तिला जर तेच हवे असेल तर? हे तिने सांगितलं का तुला? जर तिला हे नाते नको असते तर ती तुझ्याबरोबर 2 वर्ष काढलेच नसते. सगळं काही सहन केलं नसतं. मन मारून जगली नसती. मग बाबा, मी काय करू? परत तिला ते सहन करायला लावू? नाही, ते ती परत सहन नाही करणार. आणि हो, तुमचे नातेही नाही तुटणार. म्हणजे तुम्ही वेगळे राहा. काय? हे तुम्ही काय बोलता? स्वतःच्या एकुलत्या एक मुलाला वेगळं राहा म्हणून सांगता? मग मी काय सांगू? उमा, तू तर बदलणार नाहीस. मग काय पोराचा संसार तुटू दे? मी एवढं काय केलं की सगळे खापर माझ्यावर फोडतात? काही नाही केलंय तू. आरव, तू आणि अर्पिता वेगळे राहा. कधी आम्हाला भेटायला या. नाही, आरवला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. तुम्ही दोघे इथेच राहा. आणि तुझी लुडबुड चालू राहू दे, हो ना? मी कसली लुडबुड करते? मुलगा आहे तो माझा. त्याची काळजी घेतली तर कसली लुडबुड? हो का? तू त्याची काळजी घेण्यापेक्षा त्याच्यावर हक्क जास्त गाजवते. ते काही नाही. आरव, तुम्ही वेगळे राहा. दुरून तुमचा सुखाचा संसार आम्ही पाहू. अहो पण नाही आरव, तू मला सोडून नाही जाऊ शकत. जरा गप्प बसता का तुम्ही दोघे? तुम्ही तुमची मते सांगून मोकळे झालात. मला विचारलं माझं काय मत आहे? नाही, कसे विचारणार? लहानपणापासून आजपर्यंत माझं मत मी कधी सांगितले नाही. म्हणून आजही त्याची गरज नाही. आई, तुला वाटतं मी तुझ्यापासून दूर जाऊ नये. बाबा, तुम्हाला वाटतं मी अर्पिताचा विचार करावा आणि वेगळे राहावे. इथे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे माझी. आई, लहानपणापासून आजपर्यंत मी फक्त तुझं ऐकत आलोय. तेही
सगळं तुझ्या विचारापासून राहणीमानापर्यंत. आजकालची मुलं आपल्याला आवडतात तसे जगतात. पण आई, तू मला तसे कधी जगूच दिले नाही. तुझी आवड तीच माझी आवड झाली. तुला माहीत आहे, मला दाढी ठेवलेली आवडते, पण तुला ते मवाली असल्याचे लक्षण वाटते. म्हणून तू मला नेहमी क्लीन शेव करत जा असे सांगते. अर्पितानेही मला म्हटले होते की दाढीत तू हँडसम दिसतो, पण तुला आवडत नाही म्हणून मी कधी ठेवली नाही. आई, माझ्या बाकीच्या मित्रांना पाहून मला असा विचार येतो की खरंच मी मोठा झालो आहे का, की अजूनही मी लहान आहे. कळसूत्री बाहुला, जो तुझ्या इशाऱ्यावर नाचणारा. मी आयुष्यात आजपर्यंत माझ्या मनाप्रमाणे जगलो नाही आणि माझ्या अशा वागण्याची शिक्षा मात्र मी अर्पिताला दिली. आई, मी असे नाही म्हणत की तू माझ्यावर जुलूम केलास, पण तुझ्या अतिप्रेमापोटी मला खऱ्या आयुष्यात मात्र हरवलंस. आरवचे डोळे डबडबले. त्याने बाबांकडे पाहत म्हटले, तुम्हाला काय वाटतं बाबा? मला अर्पितापासून दूर होण्याचा निर्णय घेताना दुःख झाले नाही? खूप दुःख झाले बाबा, पण फक्त अर्पिताच्या सुखाचा मी विचार केला. त्या मुलीने माझ्यासाठी खूप सहन केले. एक नवरा म्हणून मी तिला कधीच सुख दिले नाही. मग तिच्या परत येण्याची आशा मी कशी बाळगू? म्हणून मी हा निर्णय घेतला. तिला सुख देणारा जोडीदार मिळू दे, एवढेच माझे म्हणणे आहे. माझ्यासाठी मी तिच्या आयुष्याची राख रांगोळी नाही करू शकत. त्यामुळे मी माझ्या निर्णयाशी ठाम आहे. आणि प्लीज, मला याबद्दल तुमचे मत नकोय. काय होईल आता? अर्पिता आपल्या सुखासाठी स्वीकारेल का आरवचा निर्णय? आणि हेच मत असेल का अर्पिताचे? अर्पिता आपल्या लाडक्या बाप्पाच्या मूर्तीसमोर बसून मनातल्या मनात बोलत होती. देवा, तूच स्वर्गात जोड्या जुळवतो असे म्हणतात. मग खरंच माझ्या नशिबी आरवच होता की माझा निर्णय कुठेतरी चुकला? सुख समाधान मिळावी अशी अपेक्षा होती, पण ते काही मिळाले नाही. मिळाले फक्त दुःख आणि यातना. माझे असे काय चुकले होते की मला आरवच्या प्रेमासाठी ही परीक्षा द्यावी लागते? आणि कधीपर्यंत? देवा, माझं गुपित तुलाच माहीत आहे की मला आमच्या कॉलेजमधला सिद्धार्थ आवडायचा, पण ही गोष्ट मी त्याला कधीच सांगितली नाही आणि कोणालाच कळू दिली नाही. प्रेमात पडण्याची हिंमतही नव्हती. आईबाबांना उगीच त्रास नको म्हणून मी त्या वाटेला गेले नाही आणि माझे प्रेम माझ्या मनातच राहिले. आईबाबा ज्याला निवडतील त्यालाच आपलं सर्वस्व मानावे आणि तसे मानले देखील. पण प्रेमाची परतफेड दुःख, यातना आणि एकटेपणाने झाले. आज कधी कधी मनात येते, खरंच जर मी सिद्धार्थला माझ्या प्रेमाविषयी सांगितले असते तर, आणि त्याच्या मनात जर तेच असते तर आज आम्ही एकत्र असतो. पण देवा, आरव तसा माणूस म्हणून वाईट नाही, पण काही अटी नियमांनी एवढा बांधला की त्याच्यासमोर तो असमर्थ आहे आणि माझ्या त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा पुढे काय होणार माहीत नाही. माझं भविष्य मला अंधारात दिसते. ह्या नात्यातून बाहेर पडणे हाच एक सुखकर उपाय आहे, पण त्यातून होणारा त्रास मला माहीत नाही.
बाप्पा मी काय करू? मला काय हवे? सगळ्यांचा विचार येतो मनात, पण माझं सुख कुठे आहे मलाच कळत नाही. बाप्पा तुझ्या आशीर्वादाने माझ्या नवीन संसाराची सुरुवात झाली होती. आता माझ्या संसाराची गाडी तूच रुळावर आण, एवढंच मागते. असे म्हणून अनघा रडू लागली. तिच्या हुंदक्यांचा आवाज आईच्या कानावर पडला. ती लगेच अर्पिताच्या रूममध्ये आली. काय झालं अर्पिता? डोळे का भरले? काही नाही, बाप्पाला माझ्या आयुष्याची कहाणी सांगत होते. बाळा काय बोलू, पण एवढेच सांगते, बाप्पा तुझा संसार सुखाचा नक्की करेल. त्याचीच वाट पाहत आहे. अर्पिता मी तुला विचारले नाही, पण त्या दिवशी आरव काय म्हणाला? काही वेगळे बोलून गेला. म्हणजे तू फक्त आता सुखात राहणार असे काहीतरी. म्हणजे मी विचारलं तर नंतो सांगतो म्हणाला. म्हणजे नेमकं काय चाललंय त्याच्या मनात? तेच कळत नाहीये आई. एवढ्यात अर्पिताचा फोन वाजला. आरवच्या बाबांचा फोन आहे हे पाहताच अर्पिताने लगेच उचलला. हॅलो बाबा. हां बाळा कशी आहेस? मी बरी आहे, तुम्ही कसे आहात? आतापर्यंत तरी बरा आहे, पुढे माहीत नाही. म्हणजे बाबा? बाळा एक गोष्ट कानावर घालायची होती. तुझं मत यावर काय आहे हे मी तुला नाही विचारणार. फक्त शांतपणे ऐकून घे. मग तुला काय वाटते ते तू कर. तुझा कुठलाही निर्णय आम्ही स्वीकार करू. पण बाबा काय झालं? आरव तुला येऊन आता तू फक्त सुखात असशील असं म्हणाला. याचा अर्थ तुला कळला? नाही बाबा, तोच विचार मी करत होते. तुम्हाला माहीत आहे का? बाळा तो तुला स्वखुशीने आपल्या नात्यांतून वेगळं करण्यास तयार झाला आहे. काय? हो, त्याचे असे म्हणणे आहे की तू परत आल्यावर तेच सहन करशील आणि त्याला तुला दुःख द्यायचे नाही. पण बाबा. अर्पिता ह्यावर मी त्याला एक उपाय सांगितला. तुम्ही दोघे वेगळे राहा, मग झाले तर. तो ऐकायला तयार नाही. त्याचे म्हणणेही खरे आहे. तू म्हणून सहन केले सगळे. आता तो कुठल्या आशेवर तुला परत ये म्हणून सांगेल. अर्पिता यावर तुझे काय मत आहे हे मी तुला नाही विचारणार. बस मला वाटलं की ही गोष्ट तुझ्या कानावर घालावी. बाकी निर्णय आता तुझाच असेल. तो तर आपल्या निर्णयाशी ठाम आहे आणि मला त्याने ह्या विषयावर न बोलण्याची विनंती केली आहे. काय? हो अर्पिता. ठेवतो, काळजी घे बाळा. अर्पिताने फोन ठेवला आणि बाप्पाच्या मूर्तीकडे पाहू लागली. काय असेल अर्पिताच्या मनात? बाप्पा आणेल का तिचा संसार रुळावर, की अर्पिता घेईल कायमचा सुखकर उपाय? कथा कशी वाटली अभिप्रायाद्वारे नक्की कळवा. तुमचा प्रत्येक अभिप्राय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तसेच मराठी स्पंदन या यूट्यूब चॅनलवरील कथा आपल्याला आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.